मोठ्या प्रमाणात पैसे सापडलेल्या पैसे वाटपाचा आरोप देखील या ठिकाणी केला जातोय। मनसेनं शिवसेनेवर आरोप केलेल्या देवीपाडा भागामध्ये सगळे पैसे वाटपाचा प्रकार सुरू होता असा आरोप करण्यात आला। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर मात्र एकच खळबळ उडालेली। पोलिसांकडून आता हे पैसे कुणाचे याचा तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे। तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होतोय। मागा ठाण्यामध्ये हे सगळे पैसे सापडलेले आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। किशोरीताई, काय सुरू आहे? उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना पैशाचं प्रलोभन दाखवण्याचा एकंदरीत प्रयत्न केला जातोय। मागा ठाण्यातला आता एक नवीन प्रकार समोर आलेला आहे आणि मनसेनं काही कार्यकर्त्यांना पकडलं। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे। आजच्या दिवसभरात किंवा या इलेक्शनची आचारसंहिता लागल्यानंतर 1.5-2 हजार कोटी रुपये या सगळ्या माध्यमातून सापडले, पण त्याचा वाली कोण किंवा त्याचा मालक कोण तो अद्यापही लोकांना कळलेला नाही। याचा अर्थ जे महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी घडलं आणि त्याच्या आधी जे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड बद्दल जी चर्चा होती, पैसा धंदा ले लो पैसा दे दो, जो काही एक महाराष्ट्रामध्ये चालू झालेला प्रकार आहे। आणि सकाळी विरारचा एक व्हिडिओ आला, जे विनोद तावडे सारखे वरिष्ठ एका तुकार हॉटेलमध्ये सापडले। तुकार हॉटेलमध्ये त्या बाहेरच्या टेबलावर एवढा वरिष्ठ मोठा नेता काय करतो, अर्थात ते मिळूनही व्हिडिओ दिसूनही एका पक्षाच्याच लोकांनी पकडूनही आम्ही त्यातले नाहीच सांगणारी ही लोक आहेत। आणि हे 50 खोकेवाले तर ऑलरेडी डिक्लेअर आहेत। सगळ्यांना माहिती होतं की आता इलेक्शन मध्ये 50 खोके बाहेर येणार आणि ते येत आहेत। फक्त पकडल्यानंतर त्याला बाप नाही, पकडायच्या आधी लोकांना सांगितलं जात आहे आमची निशाणी आहे, आमच्या निशाणीवरती मतदान करा। त्यांना पैसे देऊन त्यांची मतं विकत घेणं हाच त्यांचा कॉन्फिडन्स आहे की आमचे 170 जागा येतील, आमचे 180 जागा येतील, कामाच्या जीवावर नाही। हे असे पैसे वाटप करून लोकांना भुलवून 170 वगैरे म्हणजे परत सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता बत्ता हे मिळवण्याचं काम आज चाललंय। आणि हा अतिशय ह्या वेळेच्या निवडणुकीमधला हिडस असा प्रकार आहे। ते या सगळ्याचा खरंच निषेध करावा एवढा तोडा आहे। तुमच्या माध्यमातून मी लोकांना सांगते, हे जे पैसे वाटप झालेत हे तुमच्या अधिकारावर गदा आणणार आहेत। अधिकार नीट व्यवस्थित वापरा आणि कोण सत्तेत असलंच पाहिजे। मतदारांनी अगदी 12-14 तास राहिले, विचार करावा आणि योग्य जे तुमच्या सोबत राहतील हे असे हिडस प्रकार करून तुमचा जो मुख्य अधिकार आहे जन्मा 18 वर्षानंतर मिळालेला, जो अधिकार विकू नका। हे वाईट मार्गाने आणले आणि ते वाटतायत। अगदी किशोरीताई, हे सगळे प्रकार रोखण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पोलीस आणि निवडणूक आयोगावर असते। निवडणूक आयोगावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। निवडणूक आयोगाचा खरा आयोग आहे, पण तो भाजपाचा आयोग आहे। कान नाक डोळे बंद करून बसलेला आयोग आहे। नाहीतर मग त्यांनी 2 पक्ष फुटले, त्यांच्या हे सगळ्याचा कुठलाही निर्णय द्यायचा होता। पण आयोगाने काय केलं हे आपण तेव्हापासून बघतोय। त्यामुळे पोलीस पण, जेव्हा आम्ही पण काल कंप्लेंट केल्या, किती उशिरा पोलीस आले। म्हणजे लोकांनी आपापसात डोकी फोडायची का? निवडणूक आयोगात ना किंवा पोलिसी यंत्रणा आहे तिथे काम नाही करत आहे। ते सगळं बांधलेलं आहे। तरी मी सांगते तुमच्या माध्यमातून लोक या गोष्टींचा तिरस्कार करतायत आणि तो तिरस्कार मतांच्या पेटीत आपल्याला दिसेल। किशोरीताई, महत्वाची प्रतिक्रिया तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधताना या एकंदरीत घटनेच्या संदर्भातली दिलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। मागा ठाण्यातील हा सगळा राडा आपण पाहतो, या राड्याची काही
दृश्य देखील आपल्या समोर आलेले आहेत। मनसेनं शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आणि त्यानंतर राडा देखील या मतदारसंघामध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं। देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं खळबळ उडालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।